आणि आज मित्रांनो आंबे उतरवायचे आपल्याला आणि हे समोर जे आंबे दिसत आहे ना ते आज आपण उतरवून घेणार आहे कारण आता पावसाळा पण चालू होणार आहे थोड्या दिवसात। त्यामुळे आपण आंबे उतरवून हे पिकत घालू। तर ते उतरवण्यासाठी काहीतरी जुगाड करावा लागेल कारण झलं लागतं त्यासाठी। तर आपल्याकडनं ते बनवावं लागेल चालू। तर बघू किती जमू शकतं। भरपूर ठिकाणी आंबे आपले जास्त नाही पण थोडेचे आणि पण ते उतरवून घेऊ कारण जास्त वाटत नाही खालून पण वरती गेल्यानंतर जास्त असतील कारण पानांच्या आड दिसत नाही आंबे। तर आता आणि हे जुगाडू झलं केलंय आपण जे आंबे उतरवण्यासाठी किती मदत करतं ते बघू। आता ट्राय तर करू। हे जातंय पण तिथं आंबे त्यामध्ये जात नाही कारण आंब्यांची साईज मोठी झाली आहे आणि झेलं पडलंय थोडं बारीक। तर आता काहीतरी करून नाही होते कारण त्याची जी साईज आहे ना आंब्यांची खूप जास्त आहे आणि झेलं जे झालंय ते एकदम बारीक पडलंय। तर याला काहीतरी विलाज करावा लागेल। याची एक साईड जरा जास्तच बारीक झाली त्यामुळे एक साईड मोठी करून घेऊ त्याच्यात आंबे घुसतील म्हणजे। आणि कारण जे दोन्ही साईड एकदम बारीक आहे आणि आंबेची साईज जी आहे ती मोठ्या साईजची आंबे कारण हे हायब्रिड आंबे त्यामुळे त्यांची साईज खूप जास्त होऊन जाते। तर आता एक साईड करून घेऊ आणि त्याच्यामध्ये म्हणजे आंबे जायला सोपं होईल। तर ही वरती गेलेली आहे झेले आणि त्यामध्ये हा आंबा टाकू बघू काय सक्सेस होतंय का। तर जातोय अरे बाबा ये। तर अशा प्रकारे खूप मेहनतीनंतर हा आंबा येईल असं वाटतंय त्याच्यामध्ये आणि फायनली एक आंबा आत्ता आपण त्याच्यामध्ये गेलेला आणि वाढला तुटला आहे। ओके एक आंबा तर तुटला आहे मित्रांनो पण हे शक्य नाही पूर्ण आंबे या झेल्याने उतरवणं कारण हा बघा। तर आता वरतीच चढावं लागलं असा अंदाज आहे कारण हे झेलं काही शक्य नाही त्याच्यात। आता ही आपली बादली आहे आणि याच्या साह्याने म्हणजे हिला दोर बांधला आणि याच्या साह्याने आपण वरती जाऊन त्या बादलीमध्ये हाताने पडून घेऊ आणि त्यानंतर तर आता मित्रांनो अशी आपण बादली ही बांधून घेतली आणि आता वरती जे आंबे असे जवळच आता आपल्या सगळे ते आपण हाताने पडू आणि बादलीमध्ये टाकणार आणि बादली खाली सोडणार आणि असंच करून वरती सँड्यामध्ये जास्त आंबे मित्रांनो पण बारीक फांदे आहे त्यामुळं आता बघू काय होतं शक्य तेवढे आपण आंबे तोडणार। आता एकदम तोंडाजवळच आहे ह्या बघा आणि एवढ्या वर येऊन खूप जास्त हवा आहे आणि आता सगळे आंबे आपण तोडून घेऊ कारण आपलं जे चालू बनवलेलं झेलं ते काही चालत नव्हतं। आता बघू काय होतं। ही पूर्ण एक बादली भरली आणि ही जवळपास 10 किलोच्या आसपास असेल। आंब्यांची साईज बघू शकता तुम्ही आणि इथून खाली जाणार ही आणि अजून पण आपले आंबे आहे भरपूर आहे। तर आता हळूहळू सगळेच उतरवून घेऊ आपण। तर हिला खाली मित्रांनो वरचे सगळे आंबे उतरवून झाले आता सगळे खालीच आंबे आपण खाली उभं राहून पण तोडू शकतो। आता दाखवतो तुम्हाला हे बघा ही बादली पण आता खाली ठेवली वरचे सगळे झाले जवळपास 4-5 बादल्या निघाल्या। तर असे त्याचा चिक खूप बेकार असतं तोंडाला हाताला लागलं तर उभं राहतो आणि काळे डाग पडतात। तर आता हे खालचे खाली एकदम तोडायला सोपं जातंय आणि आता हे पण 2-1 बादल्या भरतील असा अंदाज आहे कारण हे झाड छोटं आहे त्यामुळं आंबे पण कमी याला आणि आंब्यांची साईज पण कमी आहे। छोटे आंबे हे बघा एकदम खालचे खाली आंबे। तर याच्या साईडला एक झाड आहे त्यामुळे झाड वाकून गेलं त्यामुळे याची उंची झाली नाही जास्त आणि याला आंबे पण खालीच लागले। ह्याचा चिक जास्त उडत नाही नाहीतर काय आंब्यांना खूप जास्त चिक असतो ते अंगावरती उडतो आणि मग ते डाग पडता काळे वगैरे असे। तर आंबे तोडताना पण काळजी घ्यावी लागते। तर आता हे पण आपण हार्वेस्टिंग करून घेऊ। फायनली सगळे आंबे उतरवून झाले मित्रांनो आणि एक पूर्ण गोण भरली आणि एक बादली पण भरून ठेवली कारण वरगोर निलागाचा बांधण्यासाठी जागा ठेवली आपण पूर्ण गोण भरलेली आंब्यांनी।
जवळपास 25 ते 30 किलो आंबे आहे याच्यामध्ये. मित्रांनो पूर्ण आंबे उतरवून झाले, पूर्ण एक गोण भरली आहे. आणि तर 3-4 वर्षापूर्वी आपण झाडं लावले ते पाठीमागं बघू शकता. तर त्यांनाही आंबे लागले आणि आज हार्वेस्टिंग केली आपण. म्हणजे कुठले मस्त वाटलं. वरती जाऊन शेंड्याला पूर्ण हवा खूप जास्त होती आणि आपण जे झेलं बनवलं ते काय सक्सेस झालं नाही, त्यामुळं वरती झाडावर चढवावं लागलं. आणि आपण पूर्ण आंबे उतरवले आणि आता यांना आपण पिकत घालू आणि पिकल्यानंतर खाण्यासाठी काम येईल किंवा आपल्या मित्रपरिवारांना आपण देऊन टाकू. कारण लवकरच पावसाळा पण चालू होतोय. जूनची आज 14 तारीख आहे आणि लवकरच पावसाळा पण चालू होतोय. तर मित्रांनो असेच फळांचे झाडं आणि जंगली पण झाडं लावू शकता. तुम्हाला जिथं शक्य होईल तिथं लावा आपल्या पर्यावरणासाठी. आणि बघू शकता झाडं जंगलतोडमुळे किती क्लायमेटवर फरक पडतोय, किती पाऊस आणि ऊन काय काय कुठलाच ऋतू एक फिक्स राहिला नाही, कधी पण काही पण यायला लागले. तर मित्रांनो शक्य होईल तितके झाडं लावा.